दरम्यान लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचं जागावाटप आज नवी दिल्लीमध्ये निश्चित होण्याची दाट शक्यता आहे। आज दिल्लीमध्ये दोन महत्त्वाच्या बैठका पार पडणार आहेत। एक म्हणजे भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज संध्याकाळी 6 वाजता बैठक होते आहे। या बैठकीत महाराष्ट्र, बिहार, कर्नाटक, हरियाणा आणि ओडिशाच्या उमेदवारांची निवड अपेक्षित आहे। त्यामुळे महाराष्ट्राचे भाजपचे उमेदवार उद्यापर्यंत जाहीर होण्याची दाट शक्यता आहे। अधिक माहिती देतात आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे। सोमेश, दिल्लीमध्ये पार पडणाऱ्या दोनही बैठका आज महत्त्वाच्या कशा असतील? महाराष्ट्रातल्या बैठकांसाठी कुणाकुणाची हजेरी असेल? ज्ञानदा, आज आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे सगळेजण दिल्लीमध्ये येण्याची शक्यता आहे। देवेंद्र फडणवीस हे तर भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीचे सदस्य सुद्धा आहेत, त्यामुळे ते दिल्लीत येणारच आहेत। आणि आज भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीमध्ये महाराष्ट्रातील जागांवर चर्चा होऊ शकते। त्यासह बिहारमधील उरलेल्या जागा असतील, हरियाणा आणि कर्नाटक आणि तेलंगणा या ठिकठिकाणच्या राज्यांमधील ज्या लोकसभेचे उमेदवार आहेत त्यावर चर्चा होण्याची आज शक्यता आहे। जवळपास 150 उमेदवारांच्या नावावर आज चर्चा होऊ शकते आणि अंतिम शिक्कामोर्तब होऊ शकतं। त्यानंतर मग ही यादी भारतीय जनता पक्ष कधीही जाहीर करेल, मग ती उद्या किंवा मग परवा जाहीर केली जाऊ शकते। महाराष्ट्रातील जागावाटप गेल्यावेळी रखडलं होतं, कारण महाराष्ट्रातील इतर 2 मित्रपक्षांसोबतच्या भेटी बाकी होत्या। गेल्यावेळी आपल्याला आठवते की गेल्याच आठवड्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री दिल्लीत आले होते आणि अमित शहांच्या निवासस्थानी जवळपास रात्री 1 वाजेपर्यंत त्यांची चर्चा झाली आहे। आणि मग त्या चर्चेमध्ये हे निश्चित करण्यात आले की एकूण मित्रपक्ष किती जागा लढणार आहेत, भाजप स्वतः किती जागा लढणार आहे आणि त्यानुसार मग भाजपच्या उमेदवारांची यादी आज निश्चित केली जाऊ शकते। अगदी काही मोजक्या जागांवर जर चर्चा करणे बाकी असेल तर कदाचित आज ती वेळ पुन्हा एकदा दिली जाऊ शकते भाजपच्या महाराष्ट्रातील मित्रपक्षांना, म्हणजेच शिवसेनेला आणि राष्ट्रवादी काँग्रेसला, आणि ते प्रयत्न करतील की त्यांच्या बाजूने त्यांचं जे म्हणणं आहे ते अमित शहांकडे मांडण्याचं। परंतु आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार आजच्या बैठकीमध्ये हा निर्णय होऊ शकतो की महाराष्ट्रात भाजपचे उमेदवार कोणकोणते असणार आहेत आणि स्वाभाविक हा निर्णय आज अंतिम शिक्कामोर्तब झाल्यानंतर कधीही जाहीर केला जाऊ शकतो। जसजशी लोकसभेची निवडणूक जवळ येते आणि कधीही जाहीर केली जाऊ शकते, त्यानुसार भाजपला आपली तयारी जोरदार करायची आहे। आणि त्याच अनुषंगाने भाजपने आपली पहिली यादी आधीच जाहीर केली, आता लवकरच दुसरी यादी सुद्धा जाहीर केली जाईल याची दाट शक्यता आहे आजच्या बैठकीनंतर। सोमेश, अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।